मंडळी, मी कोमल आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आज आपण भाजीला पर्याय आणि हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यात जास्त आपण मागून खाणारी अशी झणझणीत आणि कडक अशी शेव भाजी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। न टाइम घालवता आपली शेव भाजी करायला। तर आपण शेव भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा खोबरं भाजून घेणार आहोत, व्यवस्थित एकदम लालसर भाजायचं। जेव्हा खानदेशी आपण भाजी करतो तेव्हा त्याच्यात नाही का मसाल्यांना व्यवस्थित लालसर कलर आलेला असतो, तर आपण भाजून घेऊ। एकदम व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं योग्य पद्धतीने। आता असेल आपण खोबरं भाजून घेऊन आता सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे। आपल्याला लालसर भाजायचं, खूप करपवायचं सुद्धा नाही, एकदम व्यवस्थित कलर आणायचा। आता माझा एकदम व्यवस्थित कलर आलेला आहे, तेव्हा मी काढून घेणार आहे। तुम्ही खोबऱ्याच्या खिसाऐवजी तुकडे सुद्धा करून भाजले तरी चालतं। व्यवस्थित भाजून झाल्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा व्यवस्थित आपला भाजून घ्यायचा। इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे। मी हे 4 माणसांसाठी भाजी बनवते, त्याच्यामुळे एक मोठा कांदा इनफ आहे मला। तुम्ही जर 6 माणसांसाठी किंवा 8 माणसांसाठी बनवत असाल तर 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे। त्याचबरोबर थोडंसं लसूण, एक 6 ते 7 पाकळ्या लसणाचं आणि थोडंसं अद्रक टाकणार आहोत कांदा जरा भाजत आल्यावर। तर भाजत आल्यानंतर आपण 1 इंच अद्रकचे तुकडे टाकणार आहोत त्याच्यात। एकदम व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा कांदा। भाज्या झणझणीत करण्यासाठी मसाले व्यवस्थित वाटणं खूप गरजेचं असतं, भाजणं पण खूप गरजेचं असतं। कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे, तो मी साईडला घेणार व्यवस्थित असं। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत, एकदम बारीक वाटून घ्यायचं, थंड झाल्यावर वाटून घ्यायचं फक्त। कढईत आपण कांदा भाजून घेतला होता, त्याच कढईत मी आता इथं तेल घेतलं आहे आपल्याला भाजी करायला। त्याच्यात मी थोडी जिरी टाकणार आहे। जिरी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला गरज असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही। आणि त्याच्यानंतर आपण मी मिक्सरमधून मसाला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे या पद्धतीने। तर आपण 5 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। पाणी न टाकता मी वाटून घेतलेलं आहे, वाटलाच जातो। जर गरज असेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी टाका, जास्त टाकायची काहीच गरज नाही, नाहीतर गॅसवर शिंदोडे उडतात त्याने, पाण्याची कन्सिस्टन्सी जास्त असेल तर। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। एक 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झालं की काळं तिखट टाकायचं 1 चमचा मोठं असं, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं टाकायचं। काळं तिखट टाकल्यानंतर लाल तिखट आपण फक्त कलर येण्यासाठी टाकणार आहोत, त्याच्यामुळे खूप जास्त नाही टाकायचं। आणि थोडीशी एकदम किंचितशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। एकदा तेल सुटायला झाली मसाल्याला की गरम पाणी करायला सुरुवात करायची। आधी करून ठेवलं तरी चालेल, उलटून ते सगळ्यात जास्त सोपं जातं। आता माझा मसाला इथे एकदम व्यवस्थित झालेला आहे, त्या टायमाला मी ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहे। मसाला एकदम व्यवस्थित तयार झाला आहे। इथे मी पाणी गरम करून ठेवलं होतं, एकदम उकळतं किंवा कोमट पाणी सुद्धा चालतं। तर शक्यतो आपल्याला ज्या ज्या गोष्टीला तर्री आणायची असते त्या भाज्यांमध्ये, पण शक्यतो भाज्यांमध्ये गरमच पाणी टाकायचं, त्याच्यामुळं काय होतं भाज्यांची चव पण आहे तशी स्टेबल राहते, काही फरक पडत नाही। जर तुम्ही गार पाणी टाकलं तर त्याचा जो तवंग असतो तो पण निघून जातो आणि भाज्याच्या चवीमध्ये पण फरक पडतो। आता तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुमच्या घरात जो ठेवणीतला मसाला होता तो टाकला तरी चालेल। शक्यतो आपण खानदेशी भाजी बनवतोय, तर खानदेशी काळा मसाला असेल तर उत्तमच। आता आपण भाजीत टाकणार आहोत, 1 उकळी आणायची भाजीला की झाली आपली भाजी रेडी। भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे, तर आता आपण सर्व करून घेणार आहोत। कशी सर्व करायची, एकतर तुम्ही ह्याच्यात शेव टाकू शकता, खानदेशीमध्ये ह्याच्यातच शेव टाकले जाते कारण त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे ती भाजी म्हणून, नाहीतर तुम्ही शेव सेपरेट वाटीत घेऊ शकता।
आणि मग त्याच्यावर भाजी टाकू शकता. तर चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया. चला तर आता आपण भाजी सर्व करून घेऊया. पहिल्यांदा सगळ्यात पहिले शेव टाकून घ्यायची. नाही तर तुम्ही डायरेक्ट भाजीत टाकली तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर या पद्धतीने भाजी टाकून घ्यायची त्याच्यावरती. फार सुंदर दिसते पाहत असं. आपली शेवभाजी तयार.